नमस्कार, मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेश या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण खानदेशातली पीठ मिरची ही रेसिपी बघणार आहोत किंवा भरवा मिरची बोलू शकता। त्यासाठी घेतलं मी 1 वाटी चना डाळ पीठ, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, हाफ टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून जिरे पावडर, चवीपुरते मीठ, 5 ते 7 टेबलस्पून तेल, हिंग, इकडे तळायच्या फिक्क्या मिरच्या घेतल्या मी, कोथिंबीर व लसूण। एका बाउलमध्ये पीठ टाकून घेतलं व त्याच्यात धना पावडर, जिरे पावडर, हळद, लाल मिरची, चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे व वरून कोथिंबीर घालून थोडं थोडं पाण्याने आपण त्याला असा घोळ बनवून घेऊ। त्याचा खूप दाटसर नको व पातळी नको, असं भरता यायला पाहिजे चम्मचने किंवा हाताने। असं थोडं थोडंच पाणी घालून करायचं म्हणजे कळतं आपल्याला कन्सिस्टन्सी कशी करायची। तर बघा या प्रकारे करून घ्यायचं व मिरचींना उभ्या चिऱ्या मारून घ्यायच्या। सगळ्या मिरचींना चिऱ्या मारून घ्यायच्या व त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या। तर बघा या प्रकारे मी सगळ्यांच्या बिया काढून घेतल्या सगळ्या मिरच्यांमधल्या। आता आपण एक एक करून याच्यात मिरची भरून घेणार आहोत। तुम्ही चम्मचने भरू शकता किंवा हाताने, मला हाताने जरा व्यवस्थित वाटतं म्हणून मी हाताने भरून घेते। तर हे बघा या प्रकारे भरून घ्यायच्या। एका साईडला मी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यात आपण घेतलेलं तेल व त्याच्यात आपण कुटून घेतलेलं लसूण व जिरे टाकून घ्यायचं थोडं। व वरून मी 1 ग्लास पाणी घालून घेते तेवढ्या मिरचींसाठी। जास्त असल्या तर तुम्ही 1.5 ग्लास घालू शकता, पण याला एवढं भरपूर आहे। तर हे बघा पाणी घातल्यानंतर मी थोडी चिमूटभर हळद घालून घेतली, कारण रंग छान येतो मग। व सगळ्या मिरच्या या प्रकारे ठेवून घ्यायच्या पाण्यात। झाकण ठेवते व 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर होऊ देते यांना। त्याआधी आपण 3 मिनिटं झाल्यानंतर एकदा परत त्यांना खोलून बघायचं व चाकूने किंवा तुम्ही चम्मचच्या साहाय्याने पलटवून द्यायच्या मिरचींना। व परत 2-3 मिनिटांसाठी मी झाकून ठेवले त्यांना। तर छान तयार आहेत आपल्या मिरच्या। तुम्ही वरून कोथिंबीर घालू शकता। तर अशा प्रकारच्या पारंपरिक व झटपट बनणाऱ्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर दररोजच घेऊन येत आहे। तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटताय तेही कमेंटमध्ये टाका। धन्यवाद।